नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, तुम्ही कात्रजच्या जर प्राणी संग्रहालयामध्ये येणार असाल तर तुमच्या खिशाला आता कात्री नक्कीच बसणार आहे। कारण पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या मीटिंग मध्ये आता यामधील जे तिकीट दरवाढ आहे ती 1.25 ते 1.5 पट आता तिकीट वाढ होणार आहे। आणि याचाच काही आठवड्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी संग्रहालयाचा विस्तार आढावा घेतला होता। यानंतर तिकीट दरवाढ करण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत आणि नवीन तिकीट दरवाढ एकंदरीत प्रौढ व्यक्ती आहेत त्यांना आधी जे 40 रुपये होते त्यांना आता 60 रुपये करण्यात आलेले आहे। लहान मुलांना जे 10 रुपये आहेत ते आता 20 रुपये करण्यात येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे विदेशी जे नागरिक आहेत ज्यांना 100 रुपये तिकीट होतं त्यांना आता 150 रुपये करण्यात येणार आहे। आणि खाजगी शाळेतील विद्यार्थी असतील ज्यांना 10 रुपये होतं त्यांना आता 20 रुपये तिकीट हे दर नवे असणार आहेत। या दरवाढीचा साधारणतः फटका विद्यार्थ्यांना, शाळांना आणि कुटुंबियांना बसणार आहे। संग्रहालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की हा निर्णय आम्ही प्राण्यांच्या चांगल्या देखभालीसाठी घेतलेला आहे। पर्यटकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी हे जे तिकीट दर एकंदरीत असणार आहेत। आणि कात्रज प्राणी संग्रहालयाला भेट देण्याची जे नागरिक येणार आहेत यांचा दरवाढीच्या दरासाठी तयार राहणे गरजेचे आहे। आणि तिकीट महाग झाले तरी एकंदरीतच यातून या प्राणी संग्रहालयातले जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी हे उत्तमरित्या त्यांचे जे अन्न असणार आहे, एकंदरीत त्यांची जी जागा जी असणार आहे, या सर्वांसाठी वाढता खर्च मोठा पाहता यासाठी ही तिकीट दरवाढ होणार आहे। आता एकंदरीतच ही जी तिकीट दरवाढ झाल्याच्या नंतर पुणेकर मात्र याला किती प्रतिसाद देणार हे देखील तितकेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।